विधानसभा निवडणुका झाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम वर आक्षेप घेतला जात होता. कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा तयारी अगदी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस. आता मात्र सुप्रिया सुळे असं म्हणतात की ईव्हीएम वर ठोस पुरावा असल्याशिवाय आरोप करता येणार नाही किंवा त्याच्या विरोधात जाता येणार नाही, अशी एक भूमिका काल सुप्रिया सुळे यांनी मांडली. हो, आपण पाहतोय कोणतीही ठोस भूमिका त्यांची पहिल्यापासून नव्हती. केवळ ओघाणी बोलणं हे त्यांच्यामध्ये होतं आणि आतापर्यंत कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केली ती पुरावे अभावित केलेली आहेत. मी जवळून त्यांच्या बरोबर काम केलंय, पाहिलेलं आहे सगळं, आणि म्हणून आम्ही ठामपणे बाजू मांडतो. तशी त्यांच्या कोणतीही बाजू मांडता आली नाही. जितेंद्र आव्हाड एक बोलतात, सुप्रिया सुळे एक बोलतात, म्हणजे एका पक्षात असून त्यांचा एकमेकांना ताळमेळ नाहीये आणि कायमच त्यांची सगळ्यांची वक्तव्य ही चार दिशांना राहिलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की आतापर्यंत त्यांनी जी काही विधानं केलेत त्याच्यामध्ये कोणताही पुरावा नसताना विधानं केलेत आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ही विधानं केलेत. सुरुवातीचाच किस्सा म्हणजे ज्यावेळेस त्यांचा पराजय झाला त्यावेळेस त्यांनी तो पराजय खिलाडू वृत्तीने मान्य करायला पाहिजे होता, पण तो मान्य न करता आपल्या बरोबर जे उरले सुरले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांना आपल्या बरोबर ठेवण्यासाठी तो आरोप त्यांनी पराजयाचा ईव्हीएम वर लावला. आणि आता ईव्हीएमच्या संदर्भात कोणतेच पुरावे नव्हते. आपण पाहिलं, अधिवेशन पार पडलं, या अधिवेशनामध्ये चकार शब्दाने कोणी बोललं नाही, कारण की त्यांच्याकडे पुरावे नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणं हा एककलमी कार्यक्रम हा विरोधकांचा आहे आणि तोच एककलमी कार्यक्रम सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड पुढे घेऊन जाताना दिसतात. त्यांनी तरी किमान त्यांच्या पक्षाचे बाकीचे मित्र पक्ष जाऊ देत, पण सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचं तरी एकमत होणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवाने त्यांचं सुद्धा एका पक्षात राहून एकमत नाहीये. त्याच्यामुळे आधी त्यांनी स्वतः पक्षामध्ये बसावं, चर्चा करावी आणि मग महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावी, कारण की त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली नाचक्की आणि ती अजून ती पुढे घेऊन जातात.